ग्रामदैवत श्रीदेव गावडोबा कलेश्वर यांचं उपदैवत असलेलं जागृत स्थान म्हणजेच माड्याचीवाडी रायवाडी येथील पुरातन असं जागृत नवसाला पावणारा श्रीदेव ब्राह्मण देवस्थान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मंदिर बांधकामाचं स्वप्न रायवाडी वासियांनी पूर्ण केलं। या उद्देशाने नूतन वास्तू संप्रोक्षण विधी, स्थळशुद्धी, पूर्णाहुती व कलशारोहण सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यावेळी मुंबई गोवा येथील जिल्ह्यातील, परजिल्ह्यातील तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराज की श्रीदेव कलेश्वर महाराज की पार्वती पते। अतिशय भावपूर्ण वातावरणात गेली 3 दिवस हा सोहळा पार पडला। माड्याचीवाडी रायवाडी येथील ग्रामस्थ गावडे मानकरे, त्यांचे भाचे पै पाहुणे यांच्या सहकार्याने हा अभूतपूर्व सोहळा पार पडला। संपूर्ण सोहळा डोळ्याचं पारणं फिटेल असाच होता। रविवार दिनांक 16 मार्च 2024 रोजी सकाळी देवतांची पूजा अर्चा करून संप्रोक्षण विधी ब्राह्मणांकरवी करण्यात आला। गावातली अबाल वृद्ध महिला या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकाळी 10 वाजता 108 कलश घेऊन महिला ब्राह्मण मंदिराच्या दिशेने आल्या। त्यानंतर होम हवन करून मंदिराचा कलश शिखर सोहळा संपन्न झाला। शुभ मुहूर्तावर ब्राह्मण देवांच्या मंदिरावर कलशारोहण विधी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने करण्यात आला। 108 कलशामधून आणलेल्या गोमूत्र, पाणी आणि अक्षता कलशावर अर्पण करण्यात आला। यावेळी प्रथेप्रमाणे सत्यनारायण महापूजेचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं। त्यानंतर श्रीदेव सत्यनारायण महाआरती करून तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। असंख्य भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या सोहळ्यासाठी मंदिर परिसर विद्युत रोषणाई करून सजवण्यात आला होता। संपूर्ण माड्याचीवाडी गाव भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। आज या ठिकाणी श्रीदेव ब्राह्मण मंदिर रायवाडी सर्व ग्रामस्थ आणि गावकर वर्ग आणि देणगीदार आणि सहकारी यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी प्रतिवर्षी श्रीदेव ब्राह्मण देवालय श्री सत्यनारायण महापूजा म्हणजे वाढदिवस निमित्त असा वार्षिक हा कार्यक्रम होत असतो। परंतु हे गेले अनेक वर्ष हे ब्राह्मण देवालयाचा जो कळस होता तो लाकडी स्वरूपात होता। तो आमच्या सर्व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून ती जीर्ण ते नवीन बांधून व्यवस्थित करावा सगळ्यांची संकल्पना इथे मांडली आणि ती श्रीदेव गावडोबा यांच्या चरणी कौल लावून वगैरे हा कार्यक्रम हे जीर्णोद्धाराचा करण्याचे सगळ्याच्या संकल्पनेतून नियोजन आहे। आणि हा कार्यक्रम आज देणगीदार सगळे सहकारी आणि गावातील प्रतिष्ठित सढळते मदत करणारे ग्रामस्थ यांच्या सगळ्यांच्या श्रमदानातून व देणगीतून सहकार्याने आणि श्रमदानातून आज हा मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम कलशरोहण सोहळा आज इथे हा पार पडत आहे। आणि याला सर्व गावातील तसेच पाहुणे मंडळी, देणगीदार या सगळ्यांची इथे सहकार्य लाभलेले आहे। त्यांचे सुद्धा आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आभार मानत आहोत। आपण इथे आलात आणि आमच्या या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण केल्याबद्दल महाराष्ट्र न्यूज चॅनलचे आम्ही सुद्धा रायवाडी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानत आहोत। धन्यवाद देतो आहोत। धन्यवाद। नमस्कार। या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे श्रीदेव ब्राह्मण मंदिरमध्ये सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। या महापूजेनिमित्त आम्ही फुगडी
जुगलबंदी, नामवंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुवांची भजने या ठिकाणी ठेवली जातात. डान्स, रेकॉर्ड डान्स या ठिकाणी आयोजित केले जातात. अतिशय चांगल्या आणि सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम सर्वांच्या सहकार्यातून आयोजित केलेले जातात आणि कित्येक नवतरुण या वाडीमध्ये आपल्या चांगले चांगले सहकार्य देऊन आम्हाला हा कार्यक्रम जास्तीत जास्त मोठा होण्यासाठी उपकृत करतात. माडेचवाडी माजी सरपंच सचिन गोपाळ गावडे. मी आतापर्यंत समाजकार्यात बऱ्याच प्रकारे गोरगरिबांची लोकांची कामं वगैरे करून दिली. त्याचप्रमाणे विकास कामात पण जोरदार प्रयत्न केले. 2.5 वर्षात जी कामं नाही झाली ती पण कामं करून आणली. त्याचप्रमाणे इथे आमचं ब्राह्मण मंदिर, आमचं दोन्ही वाडी एक जबरदस्त मोठा कार्यक्रम. इथे आम्ही सर्व एकत्र मिळून गावडे समाज व आमचे भाचे हे सगळे एकत्र येऊन काम करतो आणि गुन्ह्यागोरीबाने सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो. सगळ्यांना एकमेकांना विश्वास घेऊन चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडतो. धन्यवाद. ब्राह्मण मंदिर हे येथील धार्मिक स्थळ आहे आणि तिथे वर्षातून एकदा हा सत्यनारायण महापूजेचा उत्सव होतो. त्यामध्ये गावातले सर्व भाविक, आपला गावडे समाज, इतर सगळे आपले भाचे सगळे हे व्यवस्थित आनंदाने पार पडतात. त्याचप्रमाणे आमचे गावचे हे माजी सरपंच सचिन गावडे हे आता सध्या माजी सरपंच म्हणून आहेत. त्यांनी गावासाठी बरेच हे केलेलं आहे. म्हणजे आमच्या इथे न होणारं पूल मंजूर करून आणून एक चांगलं एक वाढीसाठी एक कार्य केलेलं आहे. त्यांनी सरपंचपद असताना गावात स्ट्रीट लाईन वगैरे अशी बरीच कामं केलेली आहेत. 2.5 वर्ष सरपंचपदाचा कार्यकाल त्यांनी व्यवस्थित पार पाडून गावात सर्वांगीण विकासासाठी धडपडत असतात. गावडे आमचे सगळं गावडे समाज किंवा गावडेचं मंदिर म्हणा किंवा इथला ब्राह्मण मंदिर म्हणा व कुठलाही कार्यक्रम असेल तर सगळे दोन्ही वाडीतील मंडळी सक्रिय असतात. तसेच आम्ही मुंबईवरून बरेचसे लोक मुंबईवरून येतो. या कार्यक्रम जोमात कसा होईल, उत्साहाने कसा होईल हे आम्ही प्रत्येक वर्षी येतो आणि उत्साहाने कार्यक्रम करतो. तसेच आपले सगळे बालगोपाल मंडळ, वरिष्ठ मंडळी, गावकर मंडळी किंवा सरपंच, उपसरपंच सगळे कार्यरत असून एक जोमारीत कार्यक्रम करतो आम्ही. धन्यवाद. मी दीपक गावडे माझं नाव. आमच्या रायवाडीमध्ये एक ब्राह्मणाचं मंदिर आहे. ते कित्येक वर्ष म्हणजे खाली जवळजवळ तिथे छोटी एकदम अशी म्हणजे पूजा बांधायची. पहिले एकदम म्हणजे असं गवत टाकून त्याच्यावर लोक बसायची आणि त्याच्यावर ती पूजा बांधून तिथे येऊन नंतर हळूहळू हे मंदिर बांधलं. मंदिर बांधून त्याचं मोठं म्हणजे आता तर म्हणजे इथे भरपूर जोमाने त्याचं सगळे कार्यक्रम होत असतात. भजनं म्हणू नका, इतर डान्स म्हणू नका, इतर जुगलबंदी म्हणू नका, इतर कार्यक्रम असे मोठ्या मोठ्या प्रमाणात सत्कार वित्कार हे मोठे मोठे होत असतात आणि भरपूर सगळे गावकरी, आमचे मानकरी, तसेच सचिन गावडे 2.5 वर्षात भरपूर इथे कामं छोटी मोठी केलेली आहेत त्यांनी. स्ट्रीट लाईन म्हणू नका, हे फुलाचं काम त्याचं अजून चालू झालं नाही पण त्याचं उद्घाटन झालेलं आहे. ते थोड्या दिवसातच आता 2-4 दिवसात चालू करणार आहे. त्याच्यासाठी भरपूर त्याने प्रयत्न केले. आम्ही त्यांना भरपूर साथ केली. त्याने पण आम्हाला सहकार्य केलं बऱ्याप्रमाणे आणि हे आम्ही असं काम करतो व्यवस्थित आणि चांगल्या प्रमाणे हे करतो. रामकृष्ण हरी.